ईटीएफ म्हणजे काय? तर आपण या संदर्भातला व्हिडिओ आपण 2 दिवसापूर्वी बनवला होता आणि तो आपण बऱ्याच लोकांनी पण बघितला. पण मग आता आपण बघितले का ईटीएफ म्हणजे काय आणि मी त्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं का ईटीएफ काम कसं करतं, का खरेदी करायचंय आणि ते कसे खरेदी करायचे या सगळ्या गोष्टी आपण त्यावरती डिस्कस केल्या होत्या. पण मग आता आपल्याला आणखीन एक पुढे प्रश्न आहे का ईटीएफचे प्रकार किती आहेत? तर आपण आता त्यातले एका प्रकाराविषयी आपण सगळी डिटेल माहिती घेणार आहोत. आणि त्यातला पहिला ईटीएफ आहे तो आहे निफ्टी ईटीएफ किंवा त्याला जर तुम्ही समजा काय असतं का प्रत्येक कंपन्या असतात त्या आपण त्याला एएमसी कंपन्या म्हणतो किंवा म्युच्युअल फंड कंपनी साध्या भाषेमध्ये म्युच्युअल फंड कंपन्या असतात. त्या वेगवेगळ्या आहेत आपल्याकडे एचडीएफसी आहे, एसबीआय आहे, आयसीआयसीआय आहे, युटीआय आहे, निप्पॉन आहे, क्वांट आहे, मिराय ॲसेट आहे, जिरोदाचा पण आलेला आहे, ग्रोचं पण आहे. म्हणजे ह्या सगळ्या कंपन्या निफ्टी इंडेक्स फंड बनवतात. तो मार्केटमध्ये ट्रेडेबल झाला म्हणजे त्याला आपण ईटीएफ म्हणतो. पण मग आता यांनी प्रत्येकाने त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. तसं तुम्ही निप्पॉनचं बघितलं तर निफ्टी 20 दिलंय, एसबीआयचं बघितलं तर मग त्या ठिकाणी एसबीआय निफ्टी ईटीएफ असं नाव आहे, एचडीएफसीचं म्हटलं तर एचडीएफसी निफ्टी ईटीएफ असं नाव आहे. आणि मग आता जर आपण हा ईटीएफ जर खरेदी केला तर आपल्याला निफ्टीमध्ये 50 ज्या कंपन्या असतात त्या 50 कंपन्या खरेदी केल्यासारखं होते. आणि मग या 50 ज्या कंपन्या आहेत त्या 50 कंपन्या असतात भारतातल्या टॉप 50 कंपन्या, वेगवेगळ्या सेक्टरमधल्या भारतातल्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या टॉप 50 कंपन्या त्या असतात. आणि त्यामध्ये तुमची एचडीएफसी बँक आहे, आयसीआयसी बँक आहे, कोटक बँक आहे, रिलायन्स आहे, एल&टी आहे, भारत पेट्रोलियम आहे, नंतर काही कंपन्या अडाणी ग्रुपच्या आहेत, टाटा ग्रुपच्या टाटा मोटर्स आहे, टीसीएस आहे, एचसीएल टेक आहे. अशा ज्या टॉप मोस्ट कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या भारतातल्या त्या 50 कंपन्या यामध्ये असतात. आणि मग आता यामध्ये त्या 50 कंपन्या ज्यावेळेस आपल्याला येतात आणि मग त्यावेळेस आपला पोर्टफोलिओ ऑटोमॅटिकली डायव्हर्सिफाईड होतो. म्हणजे काय होतं, तुमची रिस्क कमी होते. आता काल मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही पर्टिक्युलर जर एखाद्या स्टॉक मध्ये पैसे गुंतवले तर त्यामध्ये तुमचं नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. किंवा आपण घ्यायला म्हणजे कावळा बसायला फांदी मोडायला एकच टाइम होतो. बऱ्याच जणांचं असं होतं की नाही होतं. मग आपल्याला तसं न होऊन द्यायचं जर नसेल तर त्या ठिकाणी आपण निफ्टीचा ईटीएफ खरेदी केला तर 50 कंपन्या भारतातल्या टॉप मोस्ट 50 कंपन्या तुम्ही फक्त आता 258 रुपयाच्या आसपास रेट चालू आहे, 258 रुपयाला तुम्ही 50 कंपन्या खरेदी करता. म्हणजे तुमची रिस्क एकदम मिनिमाइज झाली. आता रिस्क संपली नाही असं मी म्हणणार नाहीये, पण काय होते बघा, निफ्टीमध्ये आता 10% करेक्शन झाले, स्टॉक्स मध्ये बघितलं, शेअर्स मध्ये बघितलं 30%, 40%, 50% करेक्शन झालेलं आहे. पण इथे तुम्ही जर हा निफ्टीचा ईटीएफ जर घेतला तर तुम्हाला त्या ठिकाणी जेवढा निफ्टी पडेल, कारण तो निफ्टी हा इंडेक्स आहे आणि त्याला सांभाळण्यासाठी बऱ्याच कंपन्या आहेत. मग काय होईल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड होईल. तुम्ही म्हणाल सर मग मार्केट पडतं, मग माझा ईटीएफ का नाही पडणार, मग माझा ईटीएफ 10% का पडतो? पण तर त्यालाही कारण असे बघा, ज्या निफ्टीच्या 50 कंपन्या असतात त्या सगळ्याच कंपन्यांमध्ये करेक्शन होतं का? नाही. काही कंपन्या वरती जातात, काही कंपन्या खाली पण येतात. म्हणजेच आपल्याला काय होतंय, आपण जर एका कंपनीत पैसे गुंतवले तर 100% रिस्क त्यावरती असते. इथं तुमची रिस्क 50 कंपन्यांमध्ये डिवाइड होते. 50 कंपन्या ज्या वेगवेगळ्या प्रकारे काम करतात त्या प्रकारचेच तुम्हाला या ठिकाणी रिटर्न बघायला भेटतात. आता जर आपण बघितलं तर आता बऱ्याच जणांना माहिती पण नसेल का निफ्टीच्या ईटीएफ मध्ये कोणत्या कंपन्या असतात. ओके, तेही जर आपण थोडंसं जर आपण जाणून घेतलं तर ते आपल्यासाठी फायदेशीर राहील. आता बघा, आता जर आज आपण बघितलं असेल तर आज निफ्टी हा 13 पॉईंट मायनस आहे आणि त्या 13 पॉईंट मध्ये जर आपण बघितलं तर काही कंपन्या मायनस आहेत, काही कंपन्या प्लस आहेत. म्हणजे त्यातल्या 25 कंपन्या आज प्लस आहेत, 25 मायनस आहेत. आता प्लस मध्ये तुम्ही जर बघितल्या तर त्यामधली आहे बजाज फिन्सर्व नावाची कंपनी. ती आज जवळजवळ 3.5% वरती होती. पण सन फार्मास्युटिकल 3.5% वरती होती. काही कंपन्या 3% मायनस पण होत्या. पण आता होतं काय का तुम्ही जर या निफ्टीच्या ईटीएफ मध्ये गुंतवणूक केली तर बॅलन्सिंग होतं, तुमचा जो पैसा आहे तो बॅलन्स होतो. आता बघा इथे मी बघतोय का टाटा स्टील 3% वाढलाय, आज बजाज फायनान्स जो आहे तो जवळजवळ 2.5% वाढलाय, सिप्ला 1.5% वाढलाय, कोटक महिंद्रा बँक 1.5% वाढली, जेडब्ल्यू स्टील 1.5% वाढलाय, एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे त्यामध्ये परत आज वाढ भेटली आपल्याला 1.5%ची. आणि तर ह्या अशा प्रकारे त्यामध्ये सगळी वाढ होते.
आता आपण एकाच्यामध्ये जाणून घेऊया कंपन्या कोणत्या आहेत बघा. आता जर आपण त्यामध्ये कंपन्या जर बघितल्या तर त्यामध्ये तुमची कंपनी पहिली बजाज फायनान्स, सन फार्मास्युटिकल, टाटा स्टील, बजाज फिनसर्व, सिप्ला आहे, कोटक महिंद्रा बँक, JSW स्टील, SBI लाईफ इन्शुरन्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन आहे, आपली इंडसइंड बँक आहे, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज आहेत, त्यानंतर आहे कंपनी हिंदाल्को, नंतर अल्ट्राटेक सिमेंट, ट्रेंट आहे, एशियन पेंट आहे, कोल इंडिया आहे, श्रीराम फायनान्स, ग्रासिम इंडस्ट्रीज, भारतीय एअरटेल आहे, NTPC आहे, ऍक्सिस बँक आहे, मारुती सुझुकी आहे, HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे, भारत पेट्रोलियम आहे. अजून त्यानंतर आपल्या सगळ्यांची जी आवडती कंपनी आहे तिचं नाव आहे काय, तिचं नाव अडाणी एंटरप्राइजेस आहे. त्यानंतर अडाणी पोर्ट आहे, आपली सगळ्यात महत्वाची मोठी IT सेक्टर मधली कंपनी इन्फोसिस आहे, हिरो मोटर कॉर्प आहे, TCS आहे, HCL टेक आहे, लार्सन अँड टुब्रो आहे, SBI भारतातली सरकारी क्षेत्राची सगळ्यात मोठी बँक ती पण आहे, टायटन कंपनी आहे, नेस्ले इंडिया आहे, टाटा कन्झ्युमर आहे, ब्रिटानिया इंडस्ट्रीज आहे, आयशर मोटर आहे, HDFC बँक, विप्रो, त्यानंतर आपल्या घराघरात वापरली जाणारी आपली जी पेस्ट असते, कोणतीही तुमची पेप्सोडंट पेस्ट असेल किंवा तुमच्या घरामध्ये जे काही शॅम्पू वगैरे वापरले जातात ते जनरली आपल्या हिंदुस्तान युनिलिव्हरचे असतात, ती कंपनी. महिंद्रा टेक महिंद्रा आहे, त्यानंतर बजाज ऑटो आहे, ICICI बँक, टाटा मोटर्स आहे, नंतर ITC आहे, अपोलो हॉस्पिटल आहे आणि सगळ्यांची आपल्या फेवरेट मोठा भाईची रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. एवढ्या 50 कंपन्या तुम्हाला फक्त 258 रुपयात भेटतात. आणि मग ह्या कंपन्यांचा मिळून बनतो निफ्टीचा ETF किंवा निफ्टीचा इंडेक्स फंड. आता याच्यामध्ये फंड मॅनेजरला काय डोकं नसतं लावायचं. आपण बघितलं असेल जनरली ज्या एखाद्या कंपन्या म्युच्युअल फंडवाले असतात वेगळ्या काही स्कीम बनवतात, त्यांना वेगवेगळ्या स्टॉक्स निवडावे लागतात, रिसर्च करावा लागतो, त्यामुळे त्यांचं कॉस्टिंग वाढतं आणि त्या ठिकाणी एक्सपेन्सेस रेशिओ वाढतो. तो आपल्याकडनंच घेतात, 1.5% 2% पर्यंत तो आपल्या जातो तिथे. आता ETF मध्ये जर बघितलं तर एक्सपेन्स रेशो हा तुमचा 0.5% आसपासच असतो, कारण तिथं फंड मॅनेजरला डोकंच लावायचं नाही. ठीक आहे, काय करायचं, त्याला पोर्टफोलिओ बनवायचा आहे आणि त्यामध्ये पण काय असतंय, निफ्टीमध्ये ज्याचं वेटेज असेल, समजा आता आपण बघतोय का आपल्याकडे निफ्टीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे HDFC बँकेला, मग त्याच वेटेजच्या प्रमाणामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ते स्टॉक खरेदी करायचे, जास्त डोकंच लावायचं नाही. आणि म्हणून त्याला जास्त काय डोक्याला त्रास नाही आणि त्यामुळे खर्च कमी आहे, म्हणून आपला त्या ठिकाणी एक्सपेन्सेस रेशिओ सुद्धा कमी आहे. मग आता काही जण म्हणतील सर यामध्ये आम्हाला पैसे भेटतात का, रिटर्न भेटतात का, किती टक्के रिटर्न भेटतात, आणि ते जर आपण जाणून घेतलं तर आपण एकदा मी ते पण तुम्हाला सांगतो बघा. निफ्टी ETF मी जरा थोडं गुगलला सर्च करतो, किंवा आता साधी गोष्ट बघा, आपल्या मोबाईलमध्ये ChatGPT नावाचं ऍप्लिकेशन तुम्ही ऍड करायचं, त्याला प्रश्न विचारायचे निफ्टी ETF रिटर्न लास्ट 10 इयर्स आणि ते तुम्हाला लगेच सगळी माहिती सांगेल. ओके, आता जर आपण बघितलं असेल तर ह्या लास्ट 10 इयरचे जर आपण सगळे रिटर्न जर बघितले तर आता तेही मला इथं माझ्यासमोर आलेले आहेत बघा. आता थोडे वेळ नेटला थोडा वेळ लागतोय, पण ठीक आहे, झालंय ओपन बघा. आता जर आपण बघितलं असेल तर मी तुम्हाला सगळा डाटा सांगतो. आता इथून पाठीमागच्या 10 वर्षाचे सरासरी जे रिटर्न आहे ते रिटर्न निफ्टीने दिलेले आहेत 10 वर्ष कंटिन्युअसली 11.5%. 5 वर्ष तुम्ही जर पैसे ठेवले असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला रिटर्न भेटले जवळजवळ 15%. ओके, आणि मागच्या वर्षीचे रिटर्न हे फक्त 8% आहेत. 2 वर्षापूर्वीचं जर तुम्ही बघितलं असेल कॅल्क्युलेशन तर बघा, 2 वर्षापूर्वीचे रिटर्न जर 2 वर्षामध्ये तुम्ही जर डिवाइड केले तर ते जवळजवळ 15% आहेत. आणि आता फक्त आपण बघितले की 6 महिन्याचे रिटर्न -5% आहेत, 3 महिन्याचे रिटर्न हे -2.25% आहेत, एका महिन्याचे रिटर्न -1.5% आहेत आणि एका आठवड्याचे रिटर्न -2.5% आहे. तेव्हा आता इथे आपण जर बघितलं तर आपल्याला बँकेच्या FD पेक्षा चांगले रिटर्न इथे भेटतात. आता तुम्ही विचार करा ना बघा, आता जर आपण इथे बघितलं असेल तर हे तुम्हाला 11.5% रिटर्न कंटिन्युअसली 10 वर्ष द्यायचे आहेत. तर मग जोक नाही, बँकेमध्ये जरी पैसे ठेवले तरी 6-7% तुम्हाला रिटर्न भेटतात, इथे तुम्हाला 11.5% भेटतात.
तुम्ही चांगल्या टॉप म्युच्युअल फंड मध्ये जरी पैसे टाकले तरी तुम्हाला त्या ठिकाणी 15-20% पर्यंत भेटतात. पण ते मग त्या ठिकाणी रिस्क पण असते. म्हणजे ते कंपनीचं सिलेक्शन, स्टॉक सिलेक्शन वगैरे तो फंड मॅनेजर करतो. इथे याला काहीच करायचं नाहीये. इथं त्याला सगळा रेडीमेड पोर्टफोलिओ असतो. तर बाबा म्हणजे जेवढं ह्या कंपन्यांचं वेटेज निफ्टीमध्ये आहे, निफ्टी 50तल्या, त्याचप्रमाणे त्याने त्या कंपनी खरेदी करायची आहे, स्टॉक्स खरेदी करायचे आहेत. आणि त्यामुळे जर आपल्याला बेटर दॅन रिटर्न, जर समजा रिटर्न पाहिजे असेल बँकेच्या पेक्षा, बेटर दॅन रिटर्न ऑन एफडी असं जर पाहिजे असेल तुम्हाला, तर मग त्या ठिकाणी आपण निफ्टीच्या ETF मध्ये आपण नक्की खरेदी करू शकता. त्यामध्ये तुम्ही आपली SIP पण चालू करू शकता, डेली चालू करू शकता, विकली चालू करू शकता, मंथली चालू करू शकता. तसं काही प्रॉब्लेम नाही. आणि याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मी कालही सांगितली तुम्हाला, जो भाव चालू आहे मार्केटचा त्या भावानुसार तुम्हाला खरेदी करता येते. तेच पैसे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जर टाकले तर तुम्हाला, जरी तुम्ही सकाळी ऑर्डर टाकली तरी मार्केट क्लोज झाल्यानंतर जो काही रेट असतो त्या रेटनुसारच तुमचं परचेस होतं. जर समजा सकाळी 2-1% मार्केट मायनस असलं, त्या रेटने तुम्हाला भेटत नाही, तो फायदा तुम्हाला भेटत नाही. तो फायदा तुम्हाला ETF मध्येच भेटतो. तेव्हा आपण इथे ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि आणखीन काय होतं बघा, जर समजा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जर समजा पैसे टाकले, वर्षाच्या आतमध्ये जर काढले तुम्ही, तर त्या ठिकाणी 1% तुम्हाला कटिंग पण होते तुमची. म्हणजे आपण तोही प्रश्न लक्षात ठेवला पाहिजे, ती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि तेव्हा मग आजच्या भागात मी तुम्हाला जी काही महत्वाची माहिती सांगितली, तर निफ्टी ETF मध्ये कोणते स्टॉक्स असतात. तर हे आहेत निफ्टी ETF मध्ये 50 स्टॉक्स मी तुम्हाला सांगितलेत. अर्थात हे भारतातल्या टॉप 50 कंपन्या आहेत. आणि ह्या कंपन्यांमध्ये आपण बघितलं तर मार्केटच्या तुलनेमध्ये कमी करेक्शन होतं. मिड कॅप, स्मॉल कॅप ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या तुलनेत त्यामध्ये कमी करेक्शन होतं. करेक्शन होत नाही असं नाही, करेक्शन कमी होतं बाकीच्या स्टॉकच्या तुलनेमध्ये. हा महत्वाचा पॉइंट आहे. ओके. तेव्हा आता मला असं वाटतंय की मी सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच कळलेली असेल. आणि मग जर आपल्याला आपल्या मनामध्ये एखादा जर स्टॉक घ्यायचा विचार असेल आणि तुम्हाला निफ्टी 50 मधल्या कंपन्या घ्यायच्या असतील, तर त्या ठिकाणी तुम्ही निफ्टीचा ETF जर घेतला तर बेस्ट वे राहील. कारण तुमची रिस्क डायव्हर्सिफाईड होते, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाईड होतो. तुम्हाला पोर्टफोलिओ बनवायची गरजच पडत नाही. 50 कंपन्या ₹260 तुम्ही ऑलरेडी खरेदी करताय. त्यापेक्षा बेटर ऑप्शन काय असू शकत नाही. ओके. तेव्हा आता एकंदरीत ही जी माहिती आहे मी तुम्हाला सांगितली, मला असं वाटतं की तुम्हाला समजली असेल. आणि जर समजले असेल तर ठोका लाईक, आपल्या व्हिडिओला शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन बटन दाबायला बिलकुल विसरू नका. आणि जर आपले काही जर प्रश्न असतील, ते प्रश्न विचारण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरती जा, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण जॉईन करू शकता. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण थांबतोय. परत आपण भेटू उद्या. बँक ETF म्हणजे काय आणि बँक ETF मध्ये कुठल्या कंपन्या असतात त्याविषयी आपण उद्या सविस्तर चर्चा करूया.